पण केलाय बरं का मी. आजचे सगळे पदार्थ इंद्राच्या आवडीचे. हो इंद्रा, ये बाबा लाड पुरवून घे स्वतःचे. हो मग लाड तर पुरवायलाच हवेत ना. इतक्या वर्षांनी माझा लेक परत आलाय आणि मी माझ्या लेकरांचे लाड नाही पुरवणार तर काय इतरांच्या लेकरांचे पुरवणार. अरे तू काय बघत बस, मी स्वतः वाढते तुला. बाय द वे, उद्या आबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे. आपल्या सगळ्यांना फॅक्टरीत जायचं, लक्षात आहे ना? ऑफकोर्स. हे काय विचारणं झालं का? मी माझी डिझायनर साडी आणि त्यावरती सगळे माझे डायमंडचे दागिने आत्ताच काढून ठेवले. काही गरज नाही तुमची आता इथे. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. जस्ट गेट आउट. इंद्राने या दोघांनाही जायला सांगितलंय. या मुलीमुळे आपला इंद्रा चिखलात पडला. आरतीसाठी आलो होतो, झाली आरती. आता मला इथे माझा व्हॅल्युएबल टाइम वेस्ट नाही करायचा आहे. इंद्रा, आजचं तुझं वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. अहो राग हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. तो भल्या भल्यानं रस्त्यावरती आणतो. तू तुझ्या रागावरती नियंत्रण ठेवायला शिकलं पाहिजेस. आज फॅक्टरीत त्या राणीची काही चूक नसताना तिने तुझी माफी मागितली होती, पण तू तुझा राग सोडायला तयार नव्हतास. आबा, मला नाही वाटत मी काही चुकीचं वागलोय. तुम्ही तिथे सुरुवातीपासून नव्हतात आणि मुळात फॅक्टरीमध्ये हे असले सेलिब्रेशन्स करणं मला बिलकुल आवडत नाही. आणि जे मी सकाळी बोलत होतो, आबा, फॅक्टरी ही काम करण्याची जागा आहे, हे असले सेलिब्रेशन्स करण्याची नाही. फॅक्टरीत काम करणारा कामगार हा माणूस आहे, यंत्र नाही. मन आहे, भावना आहे, त्याची श्रद्धा आहे. एक्झॅक्टली, दॅट इज माय पॉइंट. आपण बिझनेस इमोशन्स आणि फिलिंग्सवर नाही होत. मला एक सांगा, तुम्ही मला फॉरेनला पाठवलं, अहो काहीतरी विजन असेल ना तुमचं. मग ते विजन अचीव्ह करण्यासाठी मी इथे आलोय, या अशा अननेसेसरी गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी नाही. आज तू शिकण्यासाठी बाहेर गावी जाऊ शकलास, कारण फॅक्टरीत काम करणारा कामगार दिवस रात्र काबाड कष्ट करत होता. पण आजचा तुझा राग बघून बाळा तुझी काळजी वाटते रे. बापण, तू गेट तोडून आत आलास, कितपत योग्य होतं ते? अहो वास झाला. आता त्याला उशीर झाला होता म्हणून राग आला असेल ना. आणि त्यालाही वाटतच असेल की आपल्या आई वडिलांना लवकरात लवकर जाऊन भेटावं म्हणून. बास झाली त्या गोष्टीवर चर्चा. आपण सगळे शांतपणे जेवूया का? मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की समजूत काढ. मी काय म्हणते भाऊजी, ऐका ना, आधी जेवण होऊ द्या ना सगळ्यांचे शांतपणे. जेवण झाल्यानंतर मग जो काही विषय असेल तो घेऊया ना आपण. उर्मिला, गुलाबजाम वाढ ना इंद्राला. अगं बाई, काय झालं? रिलॅक्स, काम डाऊन, काम डाऊन. रिलॅक्स, रिलॅक्स, काम डाऊन, काम डाऊन, काम डाऊन, काम डाऊन. अजित, पाणी घेऊन ये ना पटकन. लवकर ये ना. पाणी घे, पाणी घे, पाणी घे. शांत हो, पाणी घे. हळू 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 हळू. ओके, आता सांग मला काय झालं. दादा, मी फोनवर बोलत होते आणि तो टॉक माझ्या अंगावर आला. गेलाय बघ तो, गेलाय. अजितने हकललाय त्याला, गेलाय तो. तुला काही झालं नाही ना? रिलॅक्स, काम डाऊन, काम डाऊन. अहो भाऊजी, तुम्ही असं काय बोलताय? काही घडलं असतं तर? सो हॉरिबल. आज कुत्रा आतमध्ये आलाय, उद्या बिबट्या आतमध्ये शिरला तर काय करणार आहोत आपण? जोपर्यंत वॉचमॅन गेटवर होता ना तेव्हा कधी असं घडलं नाहीये. मला काय बोलतेस तू? पर बिबट्यापर्यंत पोहोचलीस, एवढं काही झालेलं नाहीये. अहो असं कसं बोलताय आई तुम्ही? बरं बिबट्या नाही, चोर घरामध्ये शिरले आणि काही घडलं तर काय करणार आहोत आपण? उर्मिला, असं काही होणार नाहीये, शांत बस जरा. आई, मला सांगा, सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून घडतात का? एकतर आपल्या बंगल्याला आज गेट नाहीये, वॉचमनला काढून टाकलंय. मला तर असं वाटतंय ना की आपण चोरांना आमंत्रण दिलंय. का तुम्ही इतका पराचा कावळा करताय? चोर काय एकमेकांना सांगत फिरणार आहेत का? महाडी घराचं गेट त्यांच्या मुलांनी तोडलंय, आता आपण जाऊन चोरी करूयात. काकू, माझ्या म्हणण्याचा असा अर्थ नव्हता. कोणी काही चुकीचं बोलत नाहीये.
रागाच्या भरात परिणामांचा विचार न करता गोष्टी केल्या ना, हे असं घडतं. आणि मगाशी मी हेच समजावून सांगत होतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. इट वॉज माय फॉल्ट. मी तो गेट तोडला नसता तर तुला त्रास झाला नसता. बट आय प्रॉमिस, उद्या सकाळपर्यंत ते गेट रिपेअर झालेलं असेल. विक्रांत, त्या वॉचमनला पण बोलवून घे. चल चिको, ये. सोने, ए सोने. अगं सोने, इकडे. काय गं ते? घे तुझं आणि तुझ्या आईचं जेवण. नको मला. तुला विचारलंय का पाहिजे का नाही? गप घे. आई ओरडेल मला. अगं सांग, राणीताईंनी दिलंय. आता सकाळी राशनला ठेवलेले सगळे पैसे कमला अक्काला दिले, तर चूल पेटली नसेलच ना घरी. आता हे माहित नाही का मला? धर, घेऊन जा जेवण. हो पण ते ताई, आता घेतीस तर देऊ एक रट्टा. थँक्यू ताई, थँक्यू. जेवून घे आणि मग अभ्यास करा. ए पप्या, गौरी, घरी जा बरं. ही काय वेळ झाली का खेळायची? काय चला चला पटकन. उद्या मी पाडे घेणार आहे बरं का सगळ्यांचं. झाली समाजसेवा करून झाली का? अगं बाबा, ऐक तरी मी काय म्हणते. राणे, तुझं काय चाललंय ग? तिथं आपल्या पोटाला एवढं चिमट बसतात, तू घरातलं सगळं नेऊन दे लोकांनी. एवढी मोठी जागीरदारी लागून गेलीस का? आहेच मी जागीरदार. मनानं लई मोठी जागीरदारी नाही मी. अगं तुझीच मुलगी आहे ना. अगं आई, आता तूच मला सांग, आपण एकमेकांना अडचणीत मदत नाही केली तर कोण करणार? तुझं सगळं खरं आहे बाई, पण त्याचं घर गळतंय. त्यानं जर स्वतःच्या घरावरची कौलं दुसऱ्याला नेऊन दिली तर कसं व्हायचं? सांग बरं. आधीच आपल्याला जेवायला मिळणं झालं इथं, आणि तू घरातलं सगळं नेऊन दे लोकाला. अगं आई, मी आहे ना. मी ताट वाढून ठेवलंय तुझ्यासाठी. मी असल्यावर तुला काय पण कमी पडू देणार नाही. हा, सगळं करशील. आता घरातलं उरलेलं सगळं जेवण मला वाढलं असेल ताटात, आणि तू काय करणार? उपाशी राहणार? सगळी दुनियादारी करशील, पण माझं काही ऐकणार नाही तू आणि तुझा तो बाप. अगं लोकांसाठी स्वतःच काळीच पण काढून द्यायला मागं पुढे बघायचं नाही. बापावरच गेलीस. आई, बुवा कसं घरी नाही आले अजून? या वेळेपर्यंत तर येतात ना? अगं यायला पाहिजे होतं आतापर्यंत. बसला असतील ठिकाणावर, दुसरीकडे कुठं जाणार आहेत? नाही थांबा, मी बघून येते.